काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहे। आज स्थापना दिवस आहे, किती आनंदाचा उत्साहाचा दिवस आहे आणि काँग्रेस देशभरामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये त्याचे विचार कशा पद्धतीने पोहोचवते आणि कशा पद्धतीने पोहोचवत राहील। आज काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आम्ही सर्वांनी आमची पाळंमुळं जी आहे ती शोधली पाहिजे। आमचे विचार जे आहेत, आमचे जे मूल्य जे आहेत, त्या मूल्यांचं दर्शन आणि त्याच्या संवर्धन संरक्षणासाठी आपली कटिबद्धता व्यक्त करावी असा एक आज सण असल्यागतच आज काँग्रेसचा स्थापना दिन आमच्यासाठी आहे। आणि काँग्रेसचा जो विचार आहे तो या मातीतून, या जमिनीतून आला आहे, तो आध्यात्मिक परंपरेतूनही आला आहे, समता, बंधुता, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतूनही आला आहे, स्त्री पुरुष समानतेच्याही भूमिकेतून आला आहे। आणि या विचारांना लोकांपर्यंत तो लोकांमध्ये आहेच, मात्र आज कुठेतरी जातीवादी ज्या शक्ती आहेत त्या जातीवादी शक्ती द्वेषाच्या माध्यमातून आणि पैशाच्या माध्यमातून आज आपल्या देशाचं जी भूमिका एकंदरीत जो पाया आहे त्या पायाला हलवण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच आजचा दिवस यासाठी पण ऐतिहासिक आहे, कारण वंचित सोबतची जी युती आहे तिची आज अधिकृत घोषणा या ठिकाणी होणार आहे। बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील आडनाव सकपाळ होतं, तुमचं देखील नाव सपकाळ आहे, त्यामुळे काळ बदलेल दोघांची युती झाल्यानंतर असं म्हणा। निश्चित हा सबका काळ सपकाळ अशा अनुषंगानं पण काही लोक याच्याकडे बघत आहेत, मात्र मुळात वंचित आणि काँग्रेस सोबत येणं हा सत्तेचा खेळ नाही, तर हा विचारांचा मेळ आहे आणि हा मेळ असाच राहावा ही मी अभिलाषा या निमित्ताने व्यक्त करतो। पण याच दरम्यान संजय राऊत म्हणतात की आम्ही पण काँग्रेसला प्रस्ताव दिला होता जागांचा आणि ते जेवढ्या जागा त्यांना हव्या होत्या त्या देण्यासाठी आम्ही तयार होतो, मग कुठे काय बिघडलं हे सांगावं। नाही, बिघडाबिघडी काही झालेली नाही। आमच्या जवळच्या सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात निवडणूक लढायची होती। बहुतांश ठिकाणी दोघंही आम्ही त्या ठिकाणी दावा करत होतो आणि यातून मार्ग निघणं जवळपास अवघड होतं, म्हणून कार्यकर्त्यांना निवडणुका लढू द्या ही असणारी भूमिका आहे यामागची। याच्यामध्ये कुठेही दुसऱ्या इतर गोष्टी किंवा युती तोडण्याच्या अनुषंगाने कुठलाही विचार नाही। नक्कीच, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या 29 महानगरपालिका आहे इन्क्लुडिंग मुंबई, त्या ठिकाणी युती होणार आहे की काही ठिकाणी युती, काही ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत, असं काही चित्र पाहायला मिळणार आहे? आणि किती जागा वंचितला मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिल्या जाणार आहेत? मी पुन्हा एकदा सांगतो की हा संख्यांचा खेळ नाही, तर हा विचारांचा मेळ आहे। आणि नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी वंचित आणि काँग्रेस सोबत आली होती, आताही बहुतांश ठिकाणी जे आहेत तिथे आमची चर्चा सुरू आहे। दोन्हीच्या कार्यकर्त्यांना एकत्रित येऊन जिथे निवडणुका आघाडी करणं शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही आघाडी करू। कुठे जर समान कार्यकर्ते असतील, दोन्ही ठिकाणी लढण्याची इच्छा असेल तर मैत्रीपूर्ण लढाई करू। गौतम अडाणी यांनी शरद पवारांचे पाय धरले, त्याचे व्हिज्युअल सुद्धा समोर आले, त्याकडे कसं पाहता? काँग्रेसने तर आरोप केला होता गौतम अडाणी हे व्यापारी म्हणून सर्व जमिनी ज्या आहेत त्या बळकावत आहेत, मग भूमिका काय असणार आहे? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पण एकदा असं वक्तव्य केलं होतं की मी राजकारणात शरद पवार साहेबांचं बोट धरून आलो आहे, त्यामुळे बोट धरून आणणारा माणूसही पाहिला आहे आणि आज या निमित्तानं पाया पडणारा माणूस बघायला मिळाला आहे। पण पाया पडले म्हणून विरोध आता मावळलेला आहे की विरोध कायम राहील अडाणींना? अडाणींचा असणारा जो विरोध आहे हा व्यक्तीला नाही, तर अडाणी नावाची जी प्रवृत्ती देशामध्ये आज मोठ्या प्रमाणात बळकावलेली आहे त्याच्या आम्ही विरोधात होतो। पवारसाहेब हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे, त्यांचे सर्व स्तरातील सर्व लोकांशी संबंध आहेत आणि भारताचं आणि महाराष्ट्राचं राजकारण हे वैचारिक विरोध आणि व्यक्तिविरोध याला कुठेही त्यामध्ये थारा नाही। त्यामुळे आणि बारामतीला जे येत आहे ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत, त्यांचं आंतरराष्ट्रीय चांगलं काम आहे आणि त्यांना दिलेली ती भेट आहे तिला राजकीय चष्म्यातून बघणं योग्य ठरणार नाही असं मला वाटतं। अजित पवार म्हणतात की बारामतीमध्ये जसा विकास झाला तसा ठाण्यामध्ये सुद्धा विकास व्हायला पाहिजे होता। या वक्तव्याकडे कसं पाहतात? तर आपण पाहतोय की ठाण्यामध्ये सुद्धा विश्वगुरू आहे नरेंद्र मोदी आहेत अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत। नेमकं राजकारण कशा पद्धतीनं चाललंय असं वाटतं? हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचे हे टोळी युद्ध आहे आणि या टोळी युद्धाचे वेगवेगळे जे अंक आहेत हे अंक आपल्याला या निमित्तातून बघायला मिळतात, मात्र दुर्दैवाने या टोळी युद्धाचा त्या माध्यमातून आता बळी जायला लागलेले आहेत। एक निवडून आलेला नगरसेवकाचा झालेला खून हा याच टोळी युद्धातला एक भाग आहे। एक शेवटचा प्रश्न, मुंबईचा महापौर नेमका कोण असेल? कारण आता बरीचशी राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत, कोण असेल आणि काँग्रेस किती जागा मुंबईमध्ये जिंकेल असा विश्वास? भारताच्या संविधानाची जी आर्टिकल 243ची जी प्रोव्हिजन आहे आणि राजीव गांधींनी 74व्या घटनादुरुस्तीतून जे घटना लिहिली म्हणजे घटना दुरुस्ती केली आहे त्या अनुषंगानंच मुंबईचा महापौर होईल। धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांनी मांडलेली आहे आणि त्यासोबतच अडाणी यांच्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.